फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन लेसन नंबर 6.1 मध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहे, त्याचे आपल्याला फॅक्टर शोधायचे. फर्स्ट एक्सप्रेशन आहे x² + 9x + 18. मग ह्याच्यामध्ये आपल्याला असे फॅक्टर शोधायचे की मल्टिप्लिकेशन 18 यायला पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 9 यायला पाहिजे. मग 6 3 जा 18, 6 + 3 9. मग इथं फॅक्टर लिहिताना x² ॲज इट इज प्लस 9x ने लिहिता आपल्याला 6 आणि 3 याच्यामध्ये लिहायचं आहे. तर 3x + 6x 6 + 3 9, 6 × 3 18 आणि नंतर 18. मग पहिल्या दोन फॅक्टर्समध्ये आणि नंतरच्या दोनमध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर्स साईडला घ्यायचे. मग x² + 3x याच्यामध्ये कॉमन काय आहे x. मग इथे x² मधून x जर आपण कॉमन ब्रॅकेटच्या बाहेर घेतला तर काय होणार x प्लस 3x मधून x इकडे आहे तर किती राहणार 3 ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर आता हे जे दोन फॅक्टर्स आहे याच्यामधून कॉमन घ्यायचा. तर मग हे जे 18 आहे 18च्या ऐवजी आपण 6 3 जा 18 पण घेऊ शकतो, म्हणून 6 + 6 हे कॉमन येणार. मग इथं रिमेनिंग x + 3 बरोबर. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॉमन आला तो एकच वेळा लिहायचा x + 3 आणि जे आपण कॉमन फॅक्टर साईडला घेतले आहेत ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचे x + 6. हे झालं तुमचं फॅक्टर फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल x² - 10x + 9. आता मल्टिप्लिकेशनचा आन्सर आला पाहिजे +9 आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला आन्सर पाहिजे -9 -10. मग ह्याच्यासाठी फॅक्टर्स काय घेणार आपण 9 × 1, 9 1 जा 9 आणि 9 + 1 केलं तर आन्सर 10 येणार, पण आपल्याला मायनस पाहिजे. मग मायनस पाहिजे म्हणजे आपण मोठ्या नंबरला आपल्याला मायनस साईन द्यावं लागणार, तेव्हा ते आन्सर मायनस येणार आहे. पण एकालाच जर दिलं तर मग सबट्रॅक्शन करावं लागेल, म्हणून दोघी नंबरला आपल्याला मायनस साईन द्यावं लागणार. -9 × -1 मल्टिप्लिकेशन नंतर आन्सर येणार +9, पण ॲडिशन केल्यानंतर येणार -10. तर मग फॅक्टर्स लिहिताना x² -10च्या ऐवजी लिहिणार -9x -1x or you can write only x -x + 9. आता हे दोन आणि हे दोन याच्यातून कॉमन x रिमेनिंग x -9. आता इथं कॉमन काढताना आपण -1 कॉमन घेतला तर मायनस हा ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानं त्याच्यामुळे इथं पण मायनस होणार, तेव्हा हे -× +9 आन्सर येणार. मग फॅक्टर्स येणार x -9 कॉमन ब्रॅकेट जो आहे तो आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x -1. हे झालं सेकंड एक्झाम्पल. नाव थर्ड एक्झाम्पल y² + 24y + 144. आता फॅक्टर्स मल्टिप्लिकेशन 144 आणि ॲडिशन 24. 144 हा 12चा स्क्वेअर आहे आपल्याला माहिती आहे, 12 × 12 आन्सर 144 प्लस केल्यानंतर 24. ओके. मग फॅक्टर्स लिहिताना y² + 24y च्या ऐवजी आपण 12 लिहिणार 12y + 12 y² + 12y + 12y + 144. मग 2 2 मधून कॉमन घ्यायचे, याच्यामधनं y ब्रॅकेटमध्ये y + 12 इथे +12 सेकंड ब्रॅकेट y + 12, कारण या 12 ने याला डिवाइड करायचं, उरलेले 12 जे आहे ते ब्रॅकेटमध्ये कॉमन ब्रॅकेट 1 टाइम लिहायचा आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आपण जे कॉमन फॅक्टर्स घेतले ते y + 12 y + 12. ओके. हे थोडंसं वेगळं आहे 5y² + 5y - 10. आता इथं फर्स्ट लेटर सोबत पण इथे नंबर आलेला आहे, तर मग काय करायचं, हा जो लेटर नंबर आहे इकडे मल्टिप्लाय करायचा 10 × 5 50. मग आता आपल्याला फॅक्टर असे घ्यायचे की मल्टिप्लिकेशन 50 आलं पाहिजे आणि प्लस किंवा -5 आलं पाहिजे. तर काय येणार फॅक्टर 10 × 5, 10 5 जा 50 आणि 10 - 5 केले तर आन्सर येणार 5.
पण आपल्याला मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये पाहिजे आणि ॲडिशन प्लसमध्ये पाहिजे. मग आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन बिग नंबरचं साईन देतो, म्हणून बिग नंबरला मायनस प्लसची साईन राहणार, कारण आन्सर आपल्याला प्लस पाहिजे. आणि स्मॉल नंबरला मायनसची साईन देणार, म्हणजे आपण सबट्रॅक्शन करणार तेव्हा आन्सर +5 येणार. आणि मल्टिप्लिकेशन 1 + 1 मायनस आन्सर विल बी मायनस. तर मग आपल्या फॅक्टर्स काय असणार आहे, +10 - 5. म्हणजे त्यांना फर्स्ट ॲज इट इज 5y² प्लस 5y च्या ऐवजी आपण लिहिणार +10y मायनस 5y अगेन -10. ओके. त्याच्यानंतर 2 2 चे ग्रुप करायचे आणि कॉमन फॅक्टर साईडला घ्यायचे. तर 5y इथं 5 × 2 मीन्स 10, म्हणून इथून पण 5y आपण कॉमन घेऊ शकतो. 5y ब्रॅकेटमध्ये राहणार y + 2 5 2 = 10. दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे आन्सर आलं पाहिजे. आता इथं आपल्याला ब्रॅकेटमध्ये इथं जो ब्रॅकेट आहे तोच ब्रॅकेट इथं कॉमन राहिला पाहिजे, म्हणजे आपल्याला मध्ये साईन पाहिजे प्लस, म्हणून मायनस जर आपण कॉमन काढला तरच इथं प्लस येणार. मग -5 आपण कॉमन बाहेर घेणार आहे, तर मग मायनस प्लस ते मायनस होणार, म्हणून इथं साईन घेताना मध्ये ब्रॅकेटमध्ये प्लस राहील. मग 5 जर आपण कॉमन घेतलाय तर इथं बॅलन्स y +2. कळलं? म्हणजे कॉमन घेताना साईनकडे जास्त लक्ष द्यायचं की आपल्याला इथं आन्सर काय पाहिजे, मायनस प्लस मायनस होणार. इथं आपल्याला मल्टिप्लिकेशनचा आन्सर त्याचे फॅक्टर्स आपण लिहितोय, म्हणून इकडे प्लस साईन ब्रॅकेटमध्ये घ्यायची. आणि हा कॉमन ब्रॅकेट जो असतो तो सेम येतो, त्याच्यामुळे आन्सर जर चुकत असलं साईन तर तुमच्या लगेच लक्षात येणार इथला ब्रॅकेट आणि इथला ब्रॅकेट सेम नाही आला म्हणजे आन्सर चुकतंय. तर इथं कॉमन ब्रॅकेट जो आहे तो एक वेळा लिहायचा y +2 आणि सेकंड ब्रॅकेट 5y - 5. हे तुमचं आन्सर.